मैत्रिणो, मी शर्यू माझ्या पुणेरी पंगतमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे तोंडलीची भाजी। तर बघूया रेसिपी। तर तोंडली ही विशेषतः कोणालाच आवडत नाही, पण त्याला आपण चांगले इंटरेस्टिंग करू शकतो। तर इथं मी तोंडली स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ती कट करून घेतली आहे। तर तोंडलीमध्ये खूप फायबर असतं, पचनशक्तीसाठी खूप चांगलं आहे। तसेच हार्टसाठी, बीपीसाठी तोंडली हे अतिशय महत्त्वाचं आहे। तर अशा प्रकारे तोंडली आपण पूर्ण कट करून घ्यायची आहे। जी इंटरेस्टिंग करण्यासाठी आपण ह्याला ग्रेव्ही करणार आहोत। तर ग्रेव्हीसाठी मी इथे घेतलेला आहे एक कांदा आणि एक टोमॅटो, ह्याला कट करून घ्यायचा आहे। तसेच यामध्ये आलं लसूणही घालायचं आहे आणि जी ग्रेव्ही करून घ्यायची आहे। पॅनमध्ये तेल घालून एक चमचा तेल घातलेला आहे आणि ही तोंडली आपल्याला कट केलेली तोंडली परतून घ्यायची आहे। तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही तोंडली शिजवून सुद्धा घेऊ शकता, अर्धी कच्ची शिजवायची आणि मग ती ग्रेव्हीमध्ये घालायची। इथं मी परतून घेतलेली आहे। आता ही तोंडली परतून झालेली आहेत, तर आता आपण ह्याला बाजूला काढूया आणि त्या पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये फोडणी घालायची आहे। तर फोडणीमध्ये इथं मी खडा मसाल्याचा वापर केलेला आहे। ह्याला मला जास्त स्पायसी करायची नव्हती, त्यामुळे मी खडा मसाल्याचा वापर केलेला नाही। तर इथं मी साधी फोडणी घातलेली आहे। जिरे, मोहरी, तीळ, हिंग आणि कढीपत्ता, तसेच ह्याच्यामध्ये मिरच्या घातलेल्या आहेत मी थोड्याशा तडक्यासाठी, स्वाद फ्लेवर छान येण्यासाठी। आता आपण जी ग्रेव्ही केली होती, आलं लसूण कांदा टोमॅटो ह्याची ग्रेव्ही घालायची आहे आणि ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। त्याआधी इथं मी लाल तिखट घातलेलं आहे, जे कलरसाठी वापरतात ते लाल तिखट घातलेलं आहे आणि मग ती ग्रेव्ही घातलेली आहे। आता या ग्रेव्हीला 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे। चांगली ग्रेव्ही ही भाजून घ्यायची आहे आणि ग्रेव्हीला तेल सुटल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत। तर तिखट घातल्यानंतर लगेच ग्रेव्ही घालायची आहे, कारण की त्यामध्ये नाहीतर तिखट जळून जातं तेलामध्ये आणि ग्रेव्हीला चांगला कलर येत नाही। आता इथे मी छोलेचा मसाला वापरला आहे। छोले मसालाचा जो मसाला असतो तो मसाला घातलेला आहे इथे। तुम्ही दुसरा कुठलाही इथं मसाला वापरू शकता आणि ग्रेव्ही छान भाजून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता छान असा ग्रेव्हीला कलर आलेला आहे। आता ह्यामध्ये मी घालणार आहे कोमट केलेलं पाणी, गरम पाणी घालायचं आहे, जेणेकरून ग्रेव्हीला छान स्वाद येतो। गार पाणी घालायचं नाही, कुठल्याही भाजीमध्ये गार पाणी घालायचं नाही, गरम पाणी घालायचं, त्यामुळे छान टेस्ट येते भाजीला। तुम्हाला जेवढ्या प्रमाणात ग्रेव्हीला रस ठेवायचा आहे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता। आणि याच्यामध्ये जी आपण तोंडली भाजलेली होती ती घालायची आहे। जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर घरचं, तर मी तर फ्रेश क्रीम घातलेलं आहे, म्हणजे घरचं होतं आहे, म्हणजेच दुधाची साय, तसेच स्वादानुसार मीठ आणि चिमूटभर साखर हे घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या भाजीला 5 ते 10 मिनटं चांगली उकळी द्यायची आहे। तुम्ही बघू शकता 10 मिनटांनी छान अशी भाजी तयार झालेली आहे। वरून याला कोथिंबीर घालायची आहे। मस्त असा छान सुवास सुटलेला आहे। कसुरी मेथी तुम्ही वापरू शकता, वरून कसुरी मेथी घालू शकता तुम्ही। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा। माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।